अजून एक मार, अजून एक मार. अरे खबरदार खबरदार माझ्या अंगाला हात लावलास तर. मुली म्हणजे का तुला तुझी प्रॉपर्टी वाटतात का रे? हा हे 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 डोळे वटारून बघायचं नाही माझ्याकडे. तुझी घाणेरडी नजर खाली कर, खाली कर. तुझी फालतूची बडबड, तो अरे रावीपणा, ते अंगचटीला येणं, हे सहन नाही करणार मी. 1000दा सांगितलं, सभ्य भाषेत सांगितलं, कळत नाही का तुला? यापुढे परत जर माझ्या अंगाला हात लावलास ना तर इतकं मरेन ना, मरेस तो तुडवेन आणि पोलिसांना देऊन टाकेन. द्यायलाच पाहिजे. अशा लोकांना असं अद्दल घडवली पाहिजे. अशा लोकांना हेच मी केलं पाहिजे. शिक्षा दिली पाहिजे. बरोबर आहे. आम्ही मुली आहोत म्हणून काही सहन करू असं वाटतं ना तुम्हाला लोकांना. पण वेळ आलीच ना तर चंडिका बनवून तुझ्यासारख्या भेकड आणि लंपट मुलांना जन्माचा धडा शिकवू शकतो आम्ही. त्यामुळे लायकीत राहायचं, कळलं? आणि नजर वर करून माझ्याकडेच काय, जगातल्या कुठल्याच मुलीकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. हे ना, हे तुझ्या मनावर कोरून ठेव, कळलं? टायरात घालून हाणलं पाहिजे. अशा लोकांना असं अद्दल घडवली पाहिजे. काही झालं तरी चालेल, तुझं लग्न मी होऊ देणार नाही. मग त्यासाठी कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल. चहा नाहीतर एक काम करू, जरा थंड लिंबू सरबत घेऊ. नाही नको, उशीर होतोय मला. अहो नाही हो, तुम्हाला चेअरअप करण्यासाठी बोललो. पण काय सॉलिड डोस दिलाय तुम्ही त्या अनिशला? हा, अनिशच नाव ना त्याचं? हो पण नको, नाव घेऊ नका त्याचं, शिसारी येते मला. नाही नाही, पण कमाल केली तुम्ही. म्हणजे एरवी किती असं सोजवळ वागता, किती असं साधेपणाने बोलता, पण आज म्हणजे असा रुद्र अवतार घेतला होता, एक क्षण मीही घाबरलो. पण क्रेडिट मोटिवेशनल स्पीकरलाच. तुम्ही होतात म्हणून. नाही, याचं श्रेय मी अजिबात घेऊ शकत नाही. म्हणजे मी लाख बोललो असेल हो, पण हात उचलायची जी हिंमत लागते ना, ती तुम्ही दाखवलीत. आणि त्यासाठी अहो बस बस, चला येते मी. काळजी घ्या. फक्त तो अनिश पुन्हा नाही आता काही नाही करणार तो. आणि केलंच तर बघून घेईन. तुम्ही सोबत नसलात तरी तुमचे शब्द आहेत ना आता सोबत. मस्त सिरियल आहे ना ते, मला खूप आवडते ती. किती त्रास देतो बघितलं गेले. निलांबरी मध्ये काय घुसतेस? हो, एवढ्या मी लाईनीत उभे आहे, नंबर दिसत नाही का तुला? तुझी सगळी भांडी उचल आणि मागे नंबरात ये. नाही येणार. काय कराल? हा, जे सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा जेव्हा मी पाणी भरायला येईन तेव्हा तेव्हा पहिला नंबर माझा असेल. हा, यात जर कोणी वाद भांडण केलं ना तर एकाला पाणी मिळू देणार नाही मी. हा, अवकातीत राहायचं, कळलं?
खुर्ची घेऊन ये. काय आण बघतोय. काकू भडकमकर मालकांनी भेटायला बोलवलं तुम्हाला. जरा अंडाला काकू भडकमकर मालकांनी भेटायला बोलवलं तुम्हाला. काय बोलला भडकमकर मालकांनी भेटायला बोलवलं तुम्हाला. मला? त्याला म्हणावं आमची मुलाकडची बाजू, त्याने यायचं भेटायला, त्याने बोलवावं, आम्ही जावं. आता ते दिवस गेले. हा जा. त्याला सांग मी बोलवलंय. अरे देवा, अजून कशात काही नाही आणि ही आत्तापासूनच आपल्या डोक्यावर बसलीये. हो ना, उद्या समीर आणि राजेशचं लग्न झालं म्हणजे ही बाई आपल्याला भाजून खाईल बघ. स्वतःला मालकीन समजायला लागली आत्तापासूनच. तसंच काही समज थोडा बघ तिचा. आहेच तशी. काय बोलणार. बरं झालं ती बादली भरली ना की घेऊन या. आई, आपण जरी हे नातं जोडत असलो तरी आपली जागा काय हे विसरायचं नाही, लक्षात ठेव. आपण भाडेकरू आहोत आणि भाडेकरू म्हणूनच राहणार आहोत. त्यामुळे तू कुठल्याही भ्रमात राहू नकोस आणि या कोणाशी नातं खराब करू नकोस. खबरे एकदा का तुझं आणि राजसीचं लग्न झालं की आपोआप हे सगळं आपलंच होणार आहे ना. हा? त्यामुळे तू शांत. सरांचा फोन. हॅलो सर, बोला ना. समीर, एका महत्वाच्या कामासाठी मी बाहेर चाललोय. तिथे मला असिस्ट करण्यासाठी तू माझ्यासोबत असावंस असं वाटतंय. सो मी तुला लोकेशन पाठवतो, तू पोहोच तिकडे. ओके सर, पण काय काम होतं? समीर, तुझ्या वर्क प्रोफाईल बाहेरचं काम मी तुला नाही सांगणार. डोंट वरी. लोकेशन पाठवतोय, पोहोच. ओके सर, सॉरी. मला लोकेशन पाठवा, मी पोहोचतो. या बाय. काही लोकांना वेळीच त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं असतं. असं काय काम आहे? समीर ती बादली घेऊन जा. बादली ठेवून अंडा गेला या.